अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार, प्रत्येक शंकेचं उत्तर मिळावं हा आमचाही आग्रह. मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नये, फडणवीसांचं आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात झालेला मृत्यू केवळ अपघात आहे की घातपात? सरकारने केवळ 2 ओळींमध्ये स्पष्टीकरण दिलं. मग आम्ही चहापानाला का जायचं? महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शंका व्यक्त. अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केलेली नाही. यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावरती विरोधकांचा बहिष्कार. अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्याविनाच होणार अशी देखील माहिती. सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदाराची सही. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र दांडी. विरोधकांच्या पत्रकार परिषदेला आता ठाकरे सेना, काँग्रेसचे नेते हजर. शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांच्या गैरहजेरीवर बोलताना थोडा कम्युनिकेशन गॅप झाला. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया, ते आमच्यासोबत असल्याचं देखील केलं वक्तव्य. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकाऱ्यांचा बहिष्कार. कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा, हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना डिवचलं. राज्यात कुठेही हमीभावानं शेतमालाची खरेदी नाही, सरकारची भूमिका. शेतकरी विरोधी विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल. सरकारचा सावकार रूपी बुरखा घातलेला चेहरा. राज्यात शेतकऱ्यांची लूट, वडेट्टीवारांचीही टीका. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता. लवकरच कायदेतज्ञांची बैठक होण्याचा अंदाज. गुजरात सरकार आता राज्य सरकार देखील लव्ह जिहाद कायद्याबाबत गंभीर. आणि यानंतर टॉप 9 मोठ्या राजकीय घडामोडी. विधान परिषदेत, विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघाती पद्धतीने मांडेल. सरकारची कोंडी होणार, या भीतीपोटी विरोधी पक्षनेता नेमायचा नसेल तर सरकार डरपोक आहे. विरोधी पक्षनेते पदावरून संजय राऊत यांची ही टीका. कायदा काय आहे ते आधी समजून घ्या, संख्याबळ नसल्यास विरोधी पक्षनेता कसा होणार? मंत्री संजय शिरसाट यांचा हा सवाल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर अविश्वास ठराव आणा, संजय राऊतांचं सर्व विरोधकांना आवाहन. राहुल नार्वेकर सर्वांना सोबत घेऊन जाणारे अध्यक्ष, हिंमत असेल तर अविश्वास प्रस्ताव आणा, नवनाथ बन यांचं विरोधकांना आव्हान. दाओसमध्ये 30 लाख कोटींचे करार, तर व्हाईट पेपर काढून दाओसमधील गुंतवणुकीची माहिती द्या. वडेट्टीवारांची मागणी, एवढीच राज्यात गुंतवणूक झाली तर लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 3,000 रुपये का दिलेले नाही? वडेट्टीवारांचा हा हल्लाबोल. ठाकरेंच्या सेनेकडून स्वीकृत नगरसेवक ऐवजी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद. दोन्ही पक्षांमध्ये अजूनही समन्वय सुरू अशी सूत्रांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का? माध्यमांच्या प्रश्नावरती संजय राऊतांचे नो कमेंट्स. ठाकरेंच्या युतीत आलबेल नाही का? या प्रश्नावर राऊतांनी बोलणं मात्र टाळलं. ठाकरे बंधूंची युती संपुष्टात येताना दिसताच राऊतांचं नो कमेंट्स. मंत्री संजय शिरसाटांचा टोला. मनसेच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या सेनेचे लोक अस्वस्थ असल्याचीही केली टीका. मी दिल्लीला असताना मंत्रालयातील कार्यालयावरती कारवाई झाली, सगळ्या गोष्टींचा मला मानसिक त्रास. मंत्री नरहरी झिरवळ यांची ही प्रतिक्रिया. लाचखोरी प्रकरणात झिरवळांचा संबंध असल्याचे पुरावे नाही, फडणवीसांकडून झिरवळांना क्लीन चिट. माझ्याही कार्यालयात कुणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होईल. एसीबीला कारवाईसाठी पूर्णतः स्वातंत्र्य, फडणवीसांची स्पष्टोक्ती. आणि आता टॉप 9 राजकीय बातम्या. सौर ऊर्जा प्रकल्पात सरकारची कोणतीही गुंतवणूक नाही, विरोधकांनी हवेत गोळीबार करू नये. योजनेत 10,000 कोटींच्या घोटाळ्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा अंबादास दानवेंना टोला. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनील तटकरे यांनी आता पूर्वकल्पना त्यांना होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची ही प्रतिक्रिया. या चर्चेनंतर सर्वांना सर्व काही माहिती असा देखील केला दावा. विलीनीकरणाच्या चर्चा सध्या थांबल्याच, पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांची ही प्रतिक्रिया. शरद पवार सर्वांना बोलावून चर्चा करतील तेव्हा पाहू, देशमुखांकडून हे स्पष्टीकरण. सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे या 4ही नेत्यांनी थेट भाजपमध्ये जावं. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये राहून भाजपचा संसार करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचे वक्तव्य. दादांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 तारखेआधी येणार. हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती. कोण काय म्हणतं यामध्ये जायचं नाही, रोहित पवार यांच्या मागणीवर मोहोळांची ही प्रतिक्रिया. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या अपघात तपास चौकशीसाठी बारामतीकर उद्या एकवटणार. मेसेज सोशल मीडियावर व्हायरल. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघाताच्या चौकशीसाठी निवेदन सुद्धा दिलं. आमदार रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी, अपघात प्रकरणी त्यांच्या मांडणीमुळे घातपाताची निलेश लंके यांनी वर्तवली शक्यता. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचाही केलाय दावा. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीचे 60व्या वर्षामध्ये पदार्पण. सुप्रिया सुळेंचं ट्विट. 6 दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार. 1967 साली आजच्या दिवशी सुरू झालेला प्रवास हा आतापर्यंत सुरू असल्याचं सुळेंचं ट्विट. पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या पत्रावरती विकास गोगावलेंची प्रतिक्रिया. तडवींचा माझ्या चार्जशीटशी कुठलाच संबंध नव्हता. या प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी आवश्यक असल्यास नार्को टेस्टला तयार असल्याचं गोगावलेंचं वक्तव्य समोर.